नमस्कार. सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये देवी महालक्ष्मीची कथा पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अंबाबाई देवी महालक्ष्मीची पौराणिक कथा. आपण पहिल्या कथेमध्ये कोल्हासुराचा वध व कोल्हापूर हे नाव कसे पडले ते पाहणार आहोत व दुसरी कथा तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची ही एक कथा सांगितली जाते. तर पाहूया कथा. गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले. विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला. बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली. हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाशी होशील असा शाप दिला. हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीन होशील असा शाप दिला. हत्तीन रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थानाविषयी कोल्हासूर या वधाची कथासुद्धा प्रचलित आहे. कोल्हापूर या नावामागची ही एक कथा आहे. गे, लावण आणि कोल्ह या नावाची 3 पुत्र ब्रह्मदेवास होती. ब्रह्मदेवाच्या गे या पुत्राचे निधन उत्तर भारतातील गया येथे झाले. तर लावण नावाच्या पुत्राचा मृत्यू लोणार सरोवराजवळील विदर्भात झाला. तर कोल्ह म्हणजेच कोल्हासूर याला राक्षसांच्या केशी संबंधित लढण्यासाठी रक्षालयात पाठवण्यात आले, म्हणजेच आजचे कोल्हापूर. कोल्हासूर हा प्रदेश जिंकून तेथील राजा बनतो. त्याला व त्याची पत्नी कदंब यांना 4 मुले होती. त्यांच्या मुलांची नावे करवीर, कुरंधक, विशाल आणि लज्जासूर असे होते. कोल्हासूर आपले सर्व राज्य मुलांच्या स्वाधीन करून तो जंगलामध्ये संन्यास घेण्यासाठी जातो. पण तो जाताच त्याच्या 4ही मुलांनी इकडे लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. म्हणून महादेवाने करवीर या असुराचा वध त्रिशूलाने केला व त्रिशूल खाली ठेवले. त्या ठिकाणचे नाव पुढे करवीरेश्वर व शूळेश्वर असे पडले. पुढे या शहराला करवीर हे नाव पडले. विशालासुराचा वध श्री विष्णूने शिंगणापूरजवळ केला. या ठिकाणी विशाल तीर्थ तयार झाले. ब्रह्मदेवाने लज्जासुराचा वध केला तर कलंधक या असुराचा वध इंद्राने केला. अशा प्रकारे कोल्हासुराचे 4ही पुत्र देवांच्या हातून मारले जातात. कोल्हासुराला ही बातमी कळताच तो जंगलामधून परत येतो. देवांनी आपले 4ही पुत्र मारले या गोष्टीचा त्याला प्रचंड राग येतो. म्हणून तो सर्वोच्च देवीची आराधना व तपस्या करतो. देवीला तो प्रसन्न करून घेतो. जेव्हा देवी प्रसन्न होते तेव्हा देवीला हे स्थान 100 वर्ष सोडून जाण्यास त्याने सांगितले. देवी त्याला आशीर्वाद देऊन तिथून निघून जाते. बहुतेक देवी वैष्णोदेवीला गेली असावी, कारण तिथे अजूनही 3 पिंडी आहेत. कोल्हासुराने तेथील स्थानिक लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. 100 वर्षे संपत आली होती. लोकांना खूप त्रास तो देत होता. राक्षसापासून मुक्ती मिळावी म्हणून सर्व देवतांनी देवीला वेठीस धरले. केदारेश्वर, महारगळेश्वर, उज्ज्वलांबा आणि अजून काही सहकाऱ्यांसह देवी परतली. देवी श्रीयाळा म्हणजेच सध्याचे 32 शिराळा या ठिकाणी राहिली. 100 वर्षे पूर्ण होत असताना देवी कात्यायनी देवी महालक्ष्मीच्या स्वागतासाठी गेली. जिथे त्यांची भेट होऊन आनंद साजरा केला ते ठिकाण म्हणजे मांगले.
हे ठिकाण 32 शिराळा गावाजवळच आहे. कोल्हासुराला हे समजताच त्याने करवीरच्या चारही बाजूंनी राक्षस नेमले. पूर्वेस रक्तलोल, दक्षिण दिशेस रक्तबीज, उत्तरेस रक्तभोज आणि पश्चिमेस रक्ताक्ष. देवीने पूर्वेकडून हल्ला केला. उज्ज्वलंबाने रक्तलोलचा पराभव केला व त्या बाजूच्या संरक्षणाची जबाबदारी त्याने घेतली. भैरव आणि कात्यायनी यांनी दक्षिणेच्या रक्तबीज या असुराचा पराभव केला. पश्चिमेच्या रक्ताक्ष या सुराचा वध सिद्धगणेशाने केला. उत्तरेच्या रक्तभुजाचा वध करण्यासाठी भगवान केदारलिंग येथे प्रकट झाले. त्यानंतर देव व दानव यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले. कोल्हासूर हा पराक्रमाने लढत होता. त्याच्या या युद्ध कौशल्याला प्रभावित होऊन भगवान शंकर त्याच्यावरती प्रसन्न झाले. शंकराने कोल्हासुराला त्याची इच्छा विचारली. तेव्हा कोल्हासुराने देवाला विनंती केली की, हे परमदेव, माझ्यावर तुम्ही कोपू नका. माझी इच्छा आहे की माझा वध महालक्ष्मीच्या रूपात म्हणजेच तिच्या 18 हातांनी करावा. शेवटी देवी महालक्ष्मीने अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासुराचा वध केला. पुढे मृत्यूशय्येवर असताना कोल्हासुराने त्याच्या 3 इच्छा मागितल्या. त्याची पहिली इच्छा होती की या प्रदेशाला माझे नाव द्यावे. दुसरी इच्छा, हा प्रदेश गयाप्रमाणेच पवित्र तीर्थक्षेत्र असावे. त्याची तिसरी इच्छा होती, दरवर्षी माझ्यासाठी एक भोपळा मारावा. म्हणून हा प्रदेश तेव्हापासून कोल्हापूर या नावाने ओळखला जाऊ लागला. ही लढाई लक्ष्मीतीर्थ जवळ झाली. आजही गया गदाधराचे मंदिर तिथे आहे. एवढेच नव्हे तर आश्विन शुद्ध पंचमीला दरवर्षी त्र्यंबुली म्हणजे कोल्हासुराचे प्रतिनिधित्व करणारा या देवीसमोर एक भोपळा मारला जातो. कोल्हासुराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता, ऋषीमुनी सर्वजण आले. पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीर क्षेत्री जा, माझा राग गेला, पण मी आता येणार नाही, असं तिने सांगितलं व तिने तिथेच वास केला. तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची ही सुद्धा एक कथा सांगितली जाते. तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही आपण पाहतो. असे म्हणतात की बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत, जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी भाविकांची मान्यता आहे. तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्याची ही एक कथा आहे. एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले. त्यावेळी विष्णू शेषशायी असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपत होती. भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्ता प्रहार केला. भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली. भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला. ह्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली.
देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मींचा वास आहे, अशी ही आख्यायिका आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान आहे, असेही म्हटले जाते. शक्ती संतुलित राहावी यासाठी शिवही तेथे असल्याचा समज आहे, पण शिवाच्या देवस्थानामध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे. अजून एक कथा आपण पाहणार आहोत. कोल्हापूर हे देवी महालक्ष्मीचे आद्य स्वयंभू शक्तिपीठ आहे. आदिशक्ती महाकाली स्वरूप देवी सतीने आपल्या पतीच्या अर्थात महादेवांच्या अपमानाविरुद्ध आपले पिता प्रजापती दक्ष यांच्या यज्ञ होम अग्नीत स्वतःला नष्ट केले. तेव्हा महादेव सतीचे कलेवर घेऊन पृथ्वीलोक फिरत होते. सतीच्या पुनर्जन्मासाठी श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. ते ज्या ज्या ठिकाणी पडले तेथे देवीचे शक्तिपीठ निर्माण झाले. करवीर कोल्हापूर येथे सतीचे त्रिनेत्र पडले. येथे महिषमर्दिनी महाकाली शक्तिपीठ निर्माण झाले. हे क्षेत्र सर्वसाध्य शक्ती महालक्ष्मीचे मूळ स्थान आहे, म्हणून हे मूळ आद्य शक्तिपीठ या नावाने ओळखले जाते. पुराणात उल्लेख केलेल्या 108 शक्तिपीठांपैकी व श्री महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आद्य शक्तिपीठ करवीर कोल्हापूर आहे. देवी सतीच्या आत्मदहनानंतर सर्वसाध्य शक्ती महालक्ष्मी स्वरूप आदिशक्ती महाकालीने पार्वती देवी रूपात जन्म घेतले. पार्वती देवी ही अंबिका, चंडिका, तुळजाभवानी, रेणुका, एकवीरा, जीवदानी, प्रभादेवी, काळूबाई, नवदुर्गा अशा अनेक नावाने ओळखली जाते. अशाच पौराणिक कथांसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.